हॅलो एस्पिरंट्स, मी निहाल कोरे तुमचं इग्नाइट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतोय. आपण सिलेबस डिकोडिंगची सिरीज बघत आहोत आणि त्या अनुषंगानं GS1ची आपण सिलेबस डिकोडिंगची चर्चा करत आहोत. एन्शियंट हिस्ट्रीमध्ये कशा पद्धतीने अप्रोच असावा, काय सोर्सेस असावेत, त्याच्यामधले काय महत्त्वाचे पॉईंट्स आपल्याला करता येतील जेणेकरून आपली तयारी परीक्षा होईल. त्याचाच पुढचा पार्ट एन्शियंट हिस्ट्री आपलं काल कव्हर झालं. पुढचा मिडेबल हिस्ट्री. बऱ्याच विद्यार्थ्यांचा समज आहे की मिडेबल हिस्ट्री आपण स्किप करू शकतो, तर तसं नाही आहे. मिडेबल हिस्ट्री जरी इम्पॉर्टंट नसलं असा आपला समज असला तरी परीक्षेला क्वेश्चन आलेले ते आपण डिस्कस करणार आहोत. त्या अनुषंगानं मिडेबल हिस्ट्रीचे काय पॉईंट्स आहेत जे कव्हर करता येईल ते, जेणेकरून आपल्याला कमी वेळेमध्ये मिडेबल हिस्ट्रीची चांगली तयारी होईल. सोर्सेस काय आहेत, त्याच्यामध्ये कुठले पॉईंट्स आपल्याला रेफर करायचे आहेत त्याची आपण चर्चा करणार आहोत. GS1 मधला मिडेबल हिस्ट्री, एन्शियंट GS1 मध्ये मिडेबल हिस्ट्रीचा पार्ट आपण करत आहोत. काय आहे बघा, याच्यामध्ये आपल्याला फोकस दिल्ली सल्तनत, विजयनगर साम्राज्य आणि बहमनी साम्राज्य ह्या 3 पॉईंट्सवर आपण आजच्या सेशनमध्ये चर्चा करणार आहोत. बाकीचा पार्ट नेक्स्ट सेशनमध्ये. ही माझ्याबद्दलची माहिती आहे. मी निहाल कोरे 2022 सालचा UPSC टॉपर आहे. मराठी माध्यमातून मी परीक्षा दिली होती. 2018 पासून अनेक विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसंदर्भात मी गायडन्स देत आलेलो आहे, देत आहे, आजही देत आहे. मी NLP प्रॅक्टिशनर आहे. माझं पॅशन आहे ते मी लाईफ कोच आणि माइंड कोच म्हणून काम करतो आणि मेमरी ट्रेनर म्हणून सुद्धा मी काम करतो. सुरू करूयात सेशनला. इतिहासातील साधने मी सांगितलं. एन्शियंट हिस्ट्रीमध्ये सुद्धा इतिहास कसा समजून घ्यायचा, ते इतिहास साधनांवरून आपल्याला समजून घ्यायचं. तर ते 2 साधनं महत्वाचे आहेत मिडेबल हिस्ट्रीच्या अनुषंगाने सुद्धा. पुरातत्वीय साधने, ठीक आहे, आणि दुसरं आहे ते साहित्यिक साधने. मग पुरातत्वीय साधने आपल्याला वाचताना कशावर लक्ष द्यायचं आहे, कुठे काय शिलालेख आहे का, ठीक आहे, पिलर्स आहेत का, काही कुठं नाणी वेगवेगळे पॉईंट सापडतात, वेगवेगळ्या वास्तू आहेत, पेंटिंग सुद्धा आहेत, ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इकडे लक्ष द्यायचं आहे. त्याच्यानंतर साहित्यिक साधने काय आहेत बघा. साहित्यिक साधने त्याच्यामध्ये आपल्याला पर्शियन साहित्य, हे मिडेबल हिस्ट्रीच्या अनुषंगाने आपण बघतो. पर्शियन साहित्य आपल्याला आहे, त्याच्यामध्ये काय रेफरन्सेस सापडतात, कुठल्या सत्तेबद्दल, कुठल्या साम्राज्याबद्दल काय लिहून ठेवलेले आहेत, काय नोंदी आहेत. प्रवासांच्या नोंदी आहेत, विशेषतः याच्यामध्ये इब्न बतुता आणि अल्बरून ह्याच्यावर आपल्याला लक्ष द्यायचं आहे. संत साहित्य आहे, त्याच्यामध्ये मराठी साहित्य, हिंदी, त्याचबरोबर साऊथच्या जे काय प्रादेशिक इतर भाषांमधलं साहित्य, संत साहित्य, त्याच्यावर आपल्याला भर द्यायचा आहे. आता याच्यामध्ये MPSC ला थोडंसं विशेष भर द्यावं लागेल, कारण महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासहित आपला असा सिलेबस आहे, बरोबर आहे. मग महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासहित म्हटल्यानंतर आपल्याला महाराष्ट्रातील संत आणि त्यांचं कॉन्ट्रीब्युशन हे महत्वाचं ठरतं. मग त्या अनुषंगाने सुद्धा हा पार्ट विशेषतः MPSC साठी जास्त महत्वाचा आहे, ठीक आहे. बघूयात आपण काय काय करता येते त्याच्यामध्ये. मग दिल्ली सल्तनत आहे बघा, मिडेबल हिस्ट्रीमध्ये महत्वाचा पॉईंट आहे. 1206 ते 1526 असा कालखंड आहे, तिथे आपल्याला विशेष फोकस करायचा आहे. मग त्याच्यामध्ये काय, हे महत्वाचे जे राज्यकर्ते आहेत किंवा शासक आहेत त्यांच्याकडे आपल्याला बघायचं. आता हे शासक यांच्यावर विशेष भर का द्यायचा आहे, कारण मेन्सला UPSC ला याच्यावर आधारित क्वेश्चन आलेले आहेत. प्रिलिमला सुद्धा यांचे जे काय पॉलिसीज आहेत त्याच्यामध्ये आपल्याला क्वेश्चन दिसून येतात. कुतुबुद्दीन ऐबक जे आहे तो संस्थापक आहे, तिथून इल्तुतमिशने सत्तेचे बळकटीकरण केलं, त्याचे कार्यकाल कसा राहिलेला आहे, त्याच्या पॉलिसीज काय आहेत त्याच्यावर चर्चा करायच्या. त्याच्यावर आपल्याला रेफरन्समधून, वेगवेगळ्या रेफरन्समधून त्याच्या संदर्भात प्रिपरेशन करायचं आहे. महत्वाचं इथं अल्लाउद्दीन खिलजी, त्याच्या जे काय मार्केट पॉलिसीज आहेत किंवा आणखी त्यांनी आणलेले रिफॉर्म्स आहेत, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स असतील, लँड रिफॉर्म्स, त्याच्याबद्दल आपल्याला याच्यामधून माहिती घ्यायची आहे. फिरोजशाह तुगलक, महत्वाची प्रशासकीय धोरण आहे. तसं प्रशासकीय धोरणासाठी तुगलकचं जे काय ते कॉन्ट्रीब्युशन खूप महत्वाचं राहिलेलं आहे, ते आपल्याला बघायचं. लक्षात येते म्हणजे टू द पॉईंट आपल्याला एक्झाम ओरिएंटेड अप्रोच कसा असला पाहिजे ते आपण चर्चा करतोय. क्वेश्चन आपण बघूयात ॲट द एंड. आता महत्वाचा पार्ट, याच्यावर प्रिलिमला आणि मेन्सला क्वेश्चन येतो. मिडेबल हिस्ट्री म्हणून काय म्हणतो की स्मार्टली आपण प्रिपेअर करायचं. ओव्हरऑल आपण सगळ्याच गोष्टी, होल सिलेबस आपण स्मार्टलीच प्रिपरेशन करणार आहे. विद्यार्थी मिडेबल हिस्ट्री स्किप करतात आणि मग काय होतं की प्रिलिमला, एखाद्या प्रिलिमला 4 ते 5 क्वेश्चन दिसले की मग ते थोडंसं आपल्याला गोंधळ होऊन जातो. त्यामुळे आपण स्किप करायचं नाही, स्मार्टली करायचं. स्मार्टली म्हणजे शॉर्टकट नाही आहे, एक्झाम ओरिएंटेड अप्रोच आपल्याला बाळगायचं आहे. आता याच्यामध्ये नायक पद्धत ही प्रशासनाची पद्धत होती.
हा ठीक आहे, हे उदाहरण दिलेलं आहे प्रशासन कशा पद्धतीने चाललेलं आहे, विजयनगर साम्राज्याचं प्रशासकीय कामकाज किंवा जे काही वेगवेगळे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पॉलिसीज आपण ज्याला म्हणू ते कशा पद्धतीने होतं त्याच्यावर आपल्याला भर द्यायचे. याच्यामध्ये विशेषतः नायक पद्धतीवर भर द्यायचा. अर्थव्यवस्था कशी होते, प्रगत सिंचन आपल्याला दिसून येतं, प्रगत व्यापार आपल्याला विजयनगर साम्राज्यामध्ये दिसून येतो. मग ते काय होतं, कशा पद्धतीने होतं, बाजाराची धोरणं कशी होती हे आपल्याला इथं बघायचं आहे. महत्वाचं काय, विजयनगर म्हटलं की आपल्या डोक्यात येतच सांस्कृतिक वैभव. ठीक आहे, हम्पी हे विजयनगर साम्राज्याचं सांस्कृतिक केंद्र म्हणून उदयास आलं होतं आणि त्याचं आपल्या डोळ्यासमोरच येतं. विजयनगर म्हटलं की हम्पी आपल्याला क्लिक होतं. का क्लिक होतं की ते म्हणजे पीक पॉइंट म्हणजे एकदम महत्वाचा पॉइंट आहे आणि हे जे काय कल्चरल इथलं जे काय वैभव आहे, ठीक आहे, तर ते एकदम पीक पॉइंटवर होतं. म्हणून त्या अनुषंगाने आपल्याला ह्या गोष्टींवर विशेषतः भर द्यायचा. प्रशासन, अर्थव्यवस्था, सांस्कृतिक वैभव आणि इतर जी काही धोरणं होती ती बघायची. आता मग याच्यामध्ये नेमकं काय, आता कसं बघायचं ते आपण बघूया. विजयनगर जे राजघराणे आहेत त्याचे स्थापत्य कला याच्यावर भर द्यायचा आहे. मग आता राजघराणे कुठले कुठले होते, सगळ्यात महत्वाचे विजयनगरमध्ये राजघराणे कोणते होते ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. संगम आहे, त्याच्यानंतर सालू आहे, तुलू आहे आणि अरबिडो आहे. लक्षात येते का, हे डायनेस्टीज खूप महत्वाचे आहे आणि त्यातूनही तुलू डायनास्टी खूप महत्वाचे आहे. कारण विजयनगर साम्राज्य म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर परत येतो की कृष्णदेवराय राजाचं कॉन्ट्रीब्युशन. लक्षात येते का, ते बघायचं. 2025ला एमपीएससी प्रिलिम मध्ये याच्यावर क्वेश्चन आहे, कुठल्या मॅच द पेअर मध्ये हा क्वेश्चन आलेला आहे, कुठल्या डायनेस्टी. ठीक आहे, म्हणजे हा क्वेश्चन आलेला आहे एक्झॅक्टली, बट कृष्णदेवरायावर क्वेश्चन येतो. म्हणजे विजयनगर साम्राज्यावर युपीएससीला प्रिलिमला क्वेश्चन येतो, मेन्सला क्वेश्चन येतो. सेम एमपीएससीला सुद्धा ह्या वेगवेगळ्या डायनेस्टीवर क्वेश्चन येऊ शकतो, आलेले आहेत, प्रिलिमला आलेले आहेत. ठीक आहे, मग याच्यामध्ये काय स्थापत्य आणि कलामध्ये काय बघावं लागेल, विजयनगर शैली. आता विजयनगर शैली आपल्याला इथं हे समजून घ्यायचे की विजयनगर शैली थोडंसं काय झालं की कॉम्प्लेक्स डेव्हलप झाले. त्याच्यामध्ये काय झालं, द्रविड शैली आणि द्रविड शैलीचं विकसित रूप आहे याच्यामध्ये. त्याच्यावर थोडंसं द्रविड शैलीमध्ये मॉडिफाय करून विजयनगर शैली विकसित झालेली आहे. लक्षात येते का, स्थापत्य कलामध्ये. मग याच्यामध्ये ही मंदिरं जी आहेत ती खूप महत्वाची आहे. अशा अनेक मंदिरं आहेत, पण प्रामुख्याने आपल्याला ही मंदिरं बघावी लागतील. विठ्ठल स्वामी मंदिर आहे, विरूपाक्ष मंदिर आहे आणि हजाराराम मंदिर आहे. हे मंदिर काय आहे, त्यांचे फीचर्स काय, ठीक आहे, स्ट्रक्चर काय होतं मंदिरांचं, इथं कुठेही असेल म्हणजे मंदिरांचा रेफरन्स येईल किंवा एखाद्या वास्तूचा रेफरन्स येईल तर काय फीचर राहिलेलं आहे त्याच्यावर आपल्याला विशेष भर द्यायचा आहे याच्यामध्ये. लक्षात येते आर्किटेक्चरमध्ये. ठीक आहे, नेक्स्ट, साहित्याचा सुवर्णकाळ मानला जातो. ऑब्विसली तेलुगू, कन्नड आणि तामिळ ह्या भाषेमध्ये जे काय विपुल साहित्य निर्माण झालेलं आहे विजयनगर साम्राज्यामध्ये. ठीक आहे, विशेषतः कृष्णदेवराय का महत्वाचं आहे, ते स्वतः साहित्यप्रेमी होते, स्वतः साहित्यिक होता. अमुक्य माल्यदा हे त्यांनी साहित्य लिहिलेलं आहे आणि जंबावती कल्याणम हे नाटक त्यांनी लिहिलेलं आहे. लक्षात येते का, ते स्वतः साहित्यप्रेमी आणि साहित्यिक होते. मग त्या अनुषंगाने त्यांचं हे कॉन्ट्रीब्युशन सुद्धा आपल्याला समजून घ्यायचं. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म, राज्य कसं चालवलं, त्याचबरोबर हे जे काही साहित्यप्रेमी आणि कलाप्रेमी असेल राजा, तर ते आपल्याला बघायचं. लक्षात येते का, प्रिलिमसाठी हा खूप महत्वाचा आहे, आलेला आहे क्वेश्चन हा. ठीक आहे, तेनालीरामन हे आपल्या सर्वांना माहिती आहे, त्यांचं पांडुरंग महात्म्य हे जे साहित्य आहे ते फेमस आहे. त्याचबरोबर आलेदाली पेद्दनन हे आंध्र कवितेचे पितामह म्हटले जातात. मग असा क्वेश्चन येतो की स्टेटमेंट ओरिएंटेड, आंध्र कविता पितामह खालीलपैकी कुणाला म्हटलं जातं, असं वन लाईनर जरी आला आणि नावं जी आहेत ती समजा सगळे अशा पद्धतीची साऊथ फोनेटिकची नावं असली तर आपला गोंधळ उडतो. त्यामुळे आपल्याला हे एक्झॅक्ट फॅक्ट माहिती पाहिजे. लक्षात येते का, म्हणजे क्लिअर कट, म्हणजे लो हँगिंग फ्रुट्स असतात ना ते आपण स्किप करतो मिडेवल हिस्ट्रीमधून. आपण काय करतो, मिडेवल हिस्ट्रीचं बर्डन घेतो आणि काहीच करायचं नाही म्हणतो. पण हे अगदी छोटे छोटे पॉईंट्स आहेत, त्याच्यातून क्वेश्चन येतात प्रीला, 3 ते 4 क्वेश्चन असे येतात. मग ते आपण सोडायचे नाही आहेत. लक्षात येते का. ठीक आहे, मीन्समध्ये आपल्याला साहित्यिक विकास कसा झाला, प्रशासकीय विकास कसा झाला, सांस्कृतिक केंद्र कशी उदयास आली आणि त्याच्यावर चर्चा करा, विस्तारित चर्चा करा. ठीक आहे, अशा पद्धतीचे क्वेश्चन त्याच्यामध्ये येतात मीन्सला. त्या अनुषंगाने हा पार्ट खूप महत्वाचा आहे. सामाजिक जीवन कसं होतं, कला जीवन कसं होतं ते बघा. इतर कला काय होता बघा, त्याच्यामध्ये लेपाक्षी चित्रकला डेव्हलप झालेल्या आहे विजयनगर साम्राज्यामध्ये, हे महत्वाचं आहे. मग आता समजा मॅच द पेअरला आलं लेपाक्षी कुठल्या साम्राज्यात, आणखी कुठली चित्रकला,
तर मग आपल्याला क्लिअर कट माहिती पाहिजे की लेपाक्षी विजयनगर साम्राज्यामध्ये. प्रगत कोरीव काम दिसून यायचं शिल्पकलांमध्ये. संगीत जे आहे की नाही, कर्नाटक संगीताचा पाया इथं घातला गेलेला आहे. पुरंदरदास हे जे ते कर्नाटक संगीताचे पितामह असं त्यांना म्हटलं जातं. ही फॅक्ट महत्वाची. मी फॅक्ट मुद्दाम इन्क्लूड का केलेत माहिती काय, अभ्यास करताना वाचताना तुम्हाला अशा फॅक्ट्सवर लक्ष द्यायचे. सगळ्या नाही घेतले, सिलेबस आपण डिकोडिंग करतोय, पण आपलं लक्ष कुठं पाहिजे, एक्झाम ओरिएंटेड तयारी कशी असली पाहिजे त्या अनुषंगाने मी घेतोय. म्हणजे कर्नाटक संगीताचे पितामह कोणास म्हटलं जातं किंवा असं मॅच द पेअरला आलं, तुम्हाला एखादं स्टेटमेंट आहे पुरंदरदास संदर्भात आहे आणि इथे एक स्टेटमेंट आहे की त्यांना हिंदुस्थानी संगीताचे पितामह म्हटले जाते. मग आता हे काय असेल, ऑप्शन रॉंग असेल. हे अशा पद्धतीने एलिमेंट करता यायला पाहिजे ऑप्शन आपल्याला लक्षात येते काय. पुरंदरदास ही अशी जी नावं आहेत ह्याच्यावर आपल्याला विशेष भर द्यायचा आहे. सामाजिक आणि धार्मिक जीवन कसं आहे बघा. धार्मिक धोरण ते आहे ते सर्व धर्म सहिष्णुता. जरी हिंदू इथं डॉमिनेट असले तरी सहिष्णुतेचं धोरण आहे विजयनगर साम्राज्यामध्ये. ही महत्वाची फॅक्ट आहे. क्वेश्चन आला की मोर सेक्युलर किंवा सहिष्णुतेचं धोरण होतं, चर्चा करा, तर त्याच्या संदर्भात तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी लिहाव्या लागेल, साहित्यातल्या गोष्टी लिहाव्या लागतील. लक्षात येते का, हा मुद्दा मांडावा लागेल तुम्हाला बाकीचे. ठीक आहे. असे वेगवेगळे मुद्दे तुम्ही मांडून तुम्हाला ते तुमच्या फॅक्ट्स जे आहेत ते ते तुमचं आन्सर जे आहे ते स्पष्टीकरण द्यावं लागेल तुम्हाला. सहिष्णुतेचं धोरण आहे. स्त्री जीवन कसं आहे बघा. स्त्रियांची प्रगती म्हणजे खूप आहे याच्यामध्ये. स्त्रियांचा सहभाग जे आहे ते पुस्तपट्टू म्हणून आहे. त्याच्यानंतर भविष्य सांगणारे आहेत, साहित्यिक आहेत. म्हणजे काय, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये स्त्रियांचं जे काय आहे ते स्थान उच्च आहे याच्यामध्ये. कुठल्या, विजयनगर साम्राज्य. मग वैभव आहे. मग विजयनगर साम्राज्याची कालखंड जो आहे तो वैभवशाली कालखंड राहिलेला आहे. सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या असं क्वेश्चन चर्चा कर, तर तुम्हाला हे फॅक्ट सांगायचे सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या. सामाजिक पातळीवर महिलांचं स्थान तुम्हाला तिथं मांडायचे की अत्युच्च आहे. मग ते काय नाव आहे ते तुम्हाला सांगायला, साहित्यात महिलांचं कसं योगदान आहे. लक्षात येते काय. अशा वेगवेगळ्या खेळांमध्ये महिलांचं ह्याच्यामध्ये सहभाग आहे. थोडक्यात काय, महिलांची प्रगती आहे, स्त्रियांची प्रगती आहे, सहभाग जो आहे तो मोठ्या प्रमाणावर. महानवमी दिब्बा हा कोणता उत्सव आहे. आता ही टर्मिनॉलॉजी असाही क्वेश्चन येऊ शकतो, तर लक्षात घ्यायला पाहिजे की हा विजयनवमी उत्सव आहे. अशा पद्धतीच्या ज्या टर्मिनॉलॉजी आहेत ह्या आपल्याला ह्याच्यामध्ये विजयनगर साम्राज्यामध्ये दिसून येतात. त्याच्यावर आपल्याला विशेष लक्ष द्यायचं आहे अभ्यास करताना. ठीक आहे. परकीय प्रवासी खूपच महत्वाचे आहेत. सगळ्याच कालखंडामध्ये परकीय प्रवासी खूप महत्वाचे आहेत. त्यांनी काय कशा नजरेने बघितलं. मग ह्याच्यामध्ये हा सुद्धा क्वेश्चन आहे एमपीएससी मध्ये, पण आय थिंक प्रिलिमला क्वेश्चन आलेला आहे परकीय प्रवाशांच्या वरती. युपीएससीला तर येतोच. निकोलो कोंटी हे आहेत, इटलीचे आहेत. त्यांनी विजयनगरला भेट दिलेलं आहे. अब्दुल रजाक पर्शिया त्यांनी भेट दिलेलं आहे. डोमिंगो पायस हे जे आहेत ते पोर्तुगीजचे आहेत. त्यांनी हे परकीय प्रवासी, ह्या परकीय प्रवाशांनी भेट दिलेलं आहे. मग ह्यांचं काय आहे, ह्याचं काय साहित्य आहे, कशामध्ये ह्याच्या नोंदी आहेत, हे अशा त्या नोंदी काय आहेत आणि वर्णन काय केलेलं आहे. आता परकीय प्रवासी म्हटलं की आपलं लक्ष कुठं पाहिजे की काय म्हणून वर्णन केलेलं आहे, काय वर्णन आहे एखाद्या साम्राज्याचा. आणि दुसरा मुद्दा काय, एखाद्या राजाबद्दल काय विशेष बोललेले आहेत का ते. मग ते आपल्याला मीन्स मध्ये उत्तर लिहिताना उपयोगी पडतं. समजलं काय. परकीय प्रवाशांचं वर्णन काय, परकीय प्रवाशांनी वर्णन काय केलेलं आहे एका साम्राज्या संदर्भात किंवा एखाद्या राजा संदर्भात काय उपमा वगैरे दिले, त्याच्यावर आपल्याला भर द्यायचा आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे बहमनी साम्राज्य 1347 ते 1527. हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. दख्खनच्या राजकारण अंतर्गत संघर्ष आपल्याला बघायला मिळतो. मग ठीक आहे, अंतर्गत कलहामुळं त्याच्यामध्ये फाटाफूट पडलेले दिसून येतात. मग ते मेन्सला क्वेश्चन येऊ शकतो. त्या पद्धतीने आपल्याला बघायचं. मग अंतर्गत संघर्ष कसा दिसलेला आहे, आफाफी आणि दख्खनी असा संघर्ष आपल्याला याच्यामध्ये दिसून येतो. ठीक आहे. वंशांचा संघर्ष आहे हा. मग आता इथं थोडंसं आपल्याला परत आणखी बघायला लागेल की मी जसं सांगितलं की हे जे आहेत हे जे शासक आहेत आणि ते महत्व म्हणजे शासक संस्थापक कोण आहेत बघा. हे अलाउद्दीन हसन बहमन शाह आहे. त्याच्यानंतर फिरोजशाह बहमन आहे. त्याच्यानंतर अहमद शाह वली. हे जे आता याच्यामध्ये प्रत्येकाचे काही काही फीचर्स आहेत, डेव्हलप होत जातं. हे स्थापना केली. त्याच्यानंतर फिरोजशाह बहमनी जे आहे तो विज्ञानप्रेमी आहे. हा विज्ञानप्रेमी होता, त्याचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे. त्यांनी वेधशाळा हे केलेले आहे. विद्वान आहे तो आणि साहित्यप्रेमी आणि विज्ञानप्रेमी आहे. वेधशाळा उभारणी केलेलं आहे. त्याच्यानंतर अहमद शाह वली हा धार्मिक प्रवृत्तीचा शासन आहे. हा थोडा धार्मिकतेकडे झुकलेला आहे. अशा पद्धतीने ट्रान्सफॉर्मेशन दिसून येतं आपल्याला ह्या साम्राज्यामध्ये. असं प्रत्येक साम्राज्यामध्ये दिसून येते.
हे त्यासाठीच दाखवलं. त्याच्यावरून तुम्हाला त्या पद्धतीने प्रिपरेशन करायचं. स्थापत्य आणि कलामध्ये यांचं काय आहे बघा, यांची शैली काय आहे बघा, इंडो इस्लामिक ह्याच्यामध्ये इन्फ्लुएन्स दिसून येतोय. ठीक आहे, इंडो इस्लामिक मिक्स कल्चर आपल्याला इथं दिसून येतो. उदाहरणं काय आहेत बघा, यांनी भव्य मशिदी बांधल्या, बिदरचा किल्ला, असे जे काय वेगवेगळे जे काय वास्तू आहेत त्याच्यावर क्वेश्चन येतो आणि ते आपल्याला मेन्सला सुद्धा मेन्शन करायचं आहे. डेव्हलपमेंट कसं आर्ट आणि आर्किटेक्चर मध्ये झालं, एखाद्या साम्राज्या संदर्भात विचारलं की बहमनी साम्राज्यामध्ये कशा पद्धतीनं विकसित झालं, तर त्याच्यासाठी हे तुम्हाला उदाहरणं द्यायचे आहेत. ठीक आहे, गुलबर्ग्यातल्या ते जामा मस्जिद आहे, ठीक आहे, मदरसा असतील, ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला इथं, आणि बिदरचा किल्ला इम्पॉर्टंट आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत त्याच्यामध्ये. बहमनी साम्राज्याचे विघटन, आता हा मुद्दा मी का घेतला माहिती का, एखादं साम्राज्य आहे तर त्याचं विघटन किंवा फूट पडले असेल तर तो फक्त राजकीय संघर्ष म्हणून आपल्याला लक्षात द्यायचं नाही. काय फॅक्टर्स आहेत त्यावेळी, काय कारणं राहिलेले आहेत त्याच्यावर आपल्याला लक्ष द्यायचं आहे. मग याचं बहमनी साम्राज्य सुद्धा हे झालेलं आहे. बिदरमध्ये आहे, गोवळकोंडा आहे, त्याच्यानंतर विजापूर, अहमदनगर आणि बेरार. मग आता आपल्याला माहिती आहे बिदरच्या बरीचशाही आहे, त्याच्यानंतर गोवळकोंडा कुतुबशाही, त्याच्यानंतर बेरारची इमादशाही, अहमदनगरची निजामशाही आणि विजापूरची आदिलशाही. हे आपण मला वाटते चौथीच्या इतिहासामध्ये शिकलेलो आहे. लक्षात येते, चौथीच्या इतिहासात हे आहे. ही स्वतंत्र राज्य ही कशी विकसित झाली, काय कशी फूट पडली, काय मग त्याचे वेगवेगळे संस्थापक. आता बिदरचे कोण आहेत, आमिर अली बरीद, त्याची बरीदशाही आहे. मग याचं काय, आता ह्या व्यक्तीभोवती ह्याचं काय कॉन्ट्रीब्युशन काय राहिलेलं आहे ते भर द्यायचं. इथं सेम कुतुबशाह ह्याचं काय, गोवळकोंडामध्ये काय कसं काय कॉन्ट्रीब्युशन राहिलेलं, जॉग्राफिकल हा रिजन कुठला आहे. आता ह्याच्यामध्ये काय करायचंय, परत मी सांगितलं की हिस्ट्रीला मॅप वापरायचं नाही असं डोक्यात घ्यायचं नाही. मॅप वापरायचा आहे. हिस्ट्रीला मॅप वापरल्यानंतर तुम्हाला बऱ्याच गोष्टी क्लिअर होतात. मग हे कुठं आहेत, हे रिजन कुठे येतात, मग ते काय झालेलं, काय जॉग्राफिकल कारण आहेत का ह्याच्यामध्ये फूट पडण्यामागं, हा असं आपल्याला प्रिपरेशन करायचं. जेणेकरून मग असं केलं की तुमचं काय राहील ते लक्षात राहणार आहे. मग ह्यांचं काय, हे प्रत्येक हे जे काही शासक आहेत ह्याचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे त्या रिजनमध्ये. मग परत त्यांनी कशी काय तिथे सिस्टम डेव्हलप केली, त्यांनी तिथे काय ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टम वेगळी डेव्हलप केली का, आदिलशाहीच्या ठिकाणी आदिलशाहीने वगैरे, त्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये बघायच्या. ठीक आहे, काही प्रश्न आहेत बघा. 2 प्रश्न मी याच्यामध्ये तुम्हाला मॉडर्न म्हणून दिलेले आहेत की म्हणजे प्रश्न आपल्याला कशा पद्धतीने येऊ शकतात. मग आता ह्या प्रश्नाच्या आधारावर आपल्याला परत मी जे काय लेक्चर घेतलं ते तुम्हाला समजून घ्यायचे, मग लिंकेजेस लावायचे की मग प्रिपरेशन कसं करायचं. मी आतापर्यंत जे सांगितलं त्या आधारावर क्वेश्चन आहे की नाही ते तुम्ही बघा. विजयनगर सत्तेचा उत्कर्ष आणि कृष्णदेवरायाचे योगदान चर्चा करा. आता मी मगाशी बोललो एवढे, मगाशी विजयनगर साम्राज्याचं जे काय बोललो फक्त या आधारावर तुम्ही याचं उत्तर लिहू शकता. पण थोडेसे तुम्हाला एक्सक्लुझिव्ह प्रिपरेशन मी जे आता पॉईंट सांगितलेत ना ते तुम्हाला बघायचे आहेत. आणि कृष्णदेवराय मी सांगितलं, कृष्णदेवराय मोस्ट इम्पॉर्टंट रूलर आपल्याला करणे आहे. प्रिलप तर आहे 2025च्या राज्यसेवेमध्ये क्वेश्चन आहे, बघा तुम्ही पेपर काढून बघा. ठीक आहे, तर हे आहे. दुसरं बघा, अल्लाउद्दीन खिलजीच्या बाजार सुधारणाचा लष्करी दृष्टिकोन म्हणजे काय, त्याच्यामध्ये लष्करी दृष्टिकोन दडला होता बाजार सुधारणाच्या मागे. म्हणजे त्यांनी बाजार सुधारणा आणलेल्या आहेत पण त्याचा मागचा हेतू जो आहे तो लष्करी दृष्टिकोन आहे, हे स्पष्ट करा किंवा याची चर्चा करा, हे चर्चा करा. हा क्वेश्चन आहे. मग आता मी काय सांगितलं, रिफॉर्म्स येतात त्याच्या मागे काय आहे, काय योजना आहेत, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं बघायच्या आहेत. मी 2 क्वेश्चन यासाठीच घेतलेले आहेत की जेणेकरून मी आतापर्यंत जे डिस्कस केलं सिलेबस त्याच्या आधारावर हे तुम्हाला लिंकेजेस लावता येतील किंवा मी जे सांगितलं फक्त त्या आधारावर तुम्हाला हा क्वेश्चन समजेल की नाही, तर नक्कीच समजेल. तर तुम्ही परत एकदा ह्या सगळ्या गोष्टी बघा, लिंकेजेस कशा लावतात नोट डाऊन करा आणि त्या आधारावर तुम्ही प्रिपरेशन स्टार्ट करा. अशा पद्धतीने केलं तर मिडेबल हिस्ट्री लो हँगिंग फ्रूट होईल तुमचं, लो हँगिंग फ्रूट. बघा बिलीव्ह मी तुमचं खूप चांगलं प्रिपरेशन होईल. बाकीचा राहिलेला पार्ट आपण नेक्स्ट सेशनमध्ये घेऊया. लेक्चर आवडला असेल तर शेअर करा. धन्यवाद.